नमस्कार, रमास क्रिएटिव्ह क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे। आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो बेसिक गोल्ड आरी वर्क कोर्स जो आहे त्याचा पहिलाच आहे। तर यामध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपण काय साहित्य आपण वापरणार आहोत। कमी साहित्य आहे कारण की सुरुवात आहे। जसं जसं आपण पुढे जाणार तसं तसं एक साहित्य आपण याच्यामध्ये ॲड करणार, तेव्हा ते तुम्हाला मी दाखवत जाईल। आणि त्याचबरोबर बेसिक गोल्ड हे आपल्या जे कोर्सचं नाव आहे ते का आहे तर पहा, बेसिक मी तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये गोल्ड म्हणजे ॲडव्हान्समध्ये जे काही आपल्याला आरी वर्कमध्ये पाहिजे, जे सोपं आहे, अवघड जरी असेल तरी मी तुम्हाला सोप्या पद्धतीने यामध्ये करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्ही आरी वर्कला घाबरणार नाही। अगदी सहज तुम्ही करू शकता, कोणतेही डिझाईन असू द्या। त्याचबरोबर आरी वर्क जो आहे कोर्स 8 ते 10 हजाराचा कोर्स असतो। ऑनलाईन जरी तुम्ही घेतलं तरी 8 ते 10 हजार तुम्हाला द्यावं लागतं। पण आपल्या ज्या काही आपल्या मैत्रिणी आहेत रमास क्रिएटिव्ह क्लासमधल्या किंवा मराठी गृहिणी स्पेशल चॅनलवरच्या, तर प्रत्येकालाच एवढं जमत नाही, इतके पैसे देणे जमत नाही। त्याच्यामुळे मी हा कोर्स फक्त 299 रुपयाला केलेला आहे। तर तुम्ही हा कोर्सपासून फक्त एका महिन्यामध्येच तुम्ही जे काही पैसे यामध्ये भरलेले आहेत ते एका महिन्यातच तुम्हाला वापस भेटतील, असं तुमचा ब्लाऊज तुम्ही तयार कराल। कारण की आता आरी वर्कचे जे काही ब्लाऊज आहेत त्याचे कमीत कमी तुम्ही जे काही डिझाईन तयार करणार ना, 800 पासून 1000, 1500, 2000 असं त्या ब्लाऊज पीसची किंमत असते, ज्याच्यावरती तुम्ही आरी वर्क केलेलं आहे। आणि आपण जेव्हा गोल्ड शिकवणार, आरी वर्क म्हणजे जेव्हा आपण गोल्ड शिकवणार ना, तेव्हा ते गोल्ड म्हणजे काय तर नवरी जी आहे, नवरीचा जो काही ब्लाऊज असतो ना, त्या डिझाईन मी तुम्हाला शिकवणार आहे। आणि नवरीचे ब्लाऊज म्हटल्याच्या नंतर त्या ब्लाऊजची प्राईस 5000, 6000, 7000 अशी असते। म्हणजे इतकं तुम्ही याच्यामध्ये शिकणार आहात। तर सर्वात अगोदर आपण पाहूया की काय साहित्य लागणार आहे। तर पहा, रिंग लागणार आहे आपल्याला, अशी रिंग असते। ही आतली साईड आहे आणि ही बाहेरची साईड आहे। अशा पद्धतीने ह्या दोन रिंग असतात, लाकडाच्या असतात। आणि हा स्टँड असतो, हे 4 पाय आहेत त्याचे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे हे साहित्य लागणार आहे। तर अगदी कमी साहित्य मी दाखवते आणि इतकं साहित्य तुम्हाला आणायचं आहे। तर सर्वात अगोदर ग्लू आहे, पहा हा 2 ग्लू आपण वापरलेले गम आहेत 2, एक भारी आहे आणि एक साधा आहे। साधा जो ग्लू आहे आपण लावला की आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार डिझाईन करताना, आणि तो सुकल्याच्या नंतर तुम्ही डिझाईन तयार करू शकता। आणि जो भारी आहे तो लावला की तुम्हाला जास्त वेळ थांबण्याची गरज नाही, अगदी थोड्या वेळातच तुमचा हा ग्लू सुकून जाईल आणि तुम्ही लगेच वर्क करू शकता, असं आहे। त्यानंतर आपल्याला हे पहा, हे शुगर बीट्स आहेत। तर 2 रंगाचे आहेत, एक कॉपर आहे आणि एक गोल्डन आहे। मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते। अगदी लहान लहान असतात आणि याच्यामुळे आपली जी आरी वर्क जो आहे ना, आपली जी डिझाईन आहे ना ब्लाऊजची, छान अशी उठून दिसते। तर पहा, एकदम बारीक असे हे साखर, शुगर बीट्स म्हणजे साखर, साखर कशी आपली बारीक असते अगदी तसेच हे बारीक असतात। तर हे मी 2 रंगाचे घेतलेले आहेत, तुम्ही पण 2 रंगाचे घेऊन या। जास्त नाही आणलं तरी चालेल, 20-20 रुपयाचे जरी आणलं ना शिकण्यापुरतं तरीही चालेल, अगदी कमी प्राईजमध्ये मिळतात। तुमच्या इथे जर समजा दुकान नसेल ना आरी वर्कच्या सामानाचं, ऑनलाईन घेऊ शकतात, मिशोवरून, फ्लिपकार्टवरून। मिशोवरती तर मला असं वाटतं खूप कमी प्राईज आहे, फ्लिपकार्टवरती सुद्धा तुम्ही चेक करू शकता पूर्ण किट। त्यानंतर पहा, हे मणी आहेत। तर हे जे आहेत हे 4 mm आहे, हे 3 mm आहे आणि हे 2 mm आहे। त्यानंतर मोती घेतलेले आहेत, मोठे आणि छोटे मोतीसुद्धा मी घेतलेले आहेत। त्यानंतर हे गहू बीट्स आहेत, हे सुद्धा मी तुम्हाला ओपन करून दाखवते। आपला जो गव्हाचा आकार असतो ना तसाच याला आकार असतो, जरा जाडसर असे आहेत आणि पहा असे आहेत। आणखीन वेगवेगळे मिळतात, तुमच्या इथे मिळत असेल तर तुम्ही घेऊन या, कारण की आपल्याला पुढे लागणार आहे। एकदम आणलं तरी चालेल, थोडे थोडे घेऊन या, 20-20 रुपयाचे, 25-25 रुपयाचे, जसं तुम्हाला भेटतील तसे तुम्ही घेऊन या। त्यानंतर ही चेन आहे, डायमंड चेन आहे, ही सुद्धा घेऊन या, कारण की याच्यामुळे सुद्धा आपलं जे आरी वर्क आहे ना खूप छान असं दिसतं। कमी प्राईजमध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला मिळणार आणि ते तुम्ही थोडं तुम्ही आरी वर्कचे ते गेलं ना, मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी लिहून तुम्हाला देते की तुम्हाला काय साहित्य लागणार आहे, मग तसं तुम्ही ते साहित्य घेऊन या थोडं। त्यानंतर टिकली लागणार आहे आपल्याला, तर हे मी गोल्डन कलरचे घेतलेले आहेत, आणखीन वेगवेगळे कलर असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता।
हा कटदाना आहे, कट पाईप असतात असे बारीक बारीक, हे बारीक आहेत आणि मी गोल्डन कलरमध्ये घेतलेले. याच्यामध्ये सुद्धा कलर असतात आणि हे छोटे आहेत आणि मोठे सुद्धा असतात. तुम्ही मोठे घेतले तरी चालेल, पण लहान पाहिजेच आहेत तुम्हाला. ते का पाहिजेत ते आपण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर कुंदन लागणार आहेत, छोटे कुंदन, मोठे कुंदन असे तुम्ही घेऊन या. पेन्सिल लागणार आहे, व्हाईट पेन्सिल आहे. आपण जेव्हा कापडावरती ड्रॉइंग करणार ना त्याच्यासाठी ही लागते. टंगूस आहे एक. त्यानंतर जरीचं थ्रेड आहे, कटर आहे आणि 2 सुया घेतलेल्या आहे. तर ही तुलिपची आहे, 14.05 आहे. तुलिप आहे पहा. मी जी सांगते ना त्या सुया घ्या, कारण की त्यानेच मी तुमची छान अशी सराव करून घेईन, प्रॅक्टिस करून घेईन. एकदा तुम्हाला हे जमलं की तुम्ही बाकीच्या सुया वापरू शकतात. तरी आपण टंगूस किंवा जरीसाठी वापरू शकतो. आणि हे जे आहे हे आपण हे जे मणी आहेत ना, ह्या मण्यासाठी आपण हे सुई वापरणार आहोत. तर तुम्ही तिथे गेलात, तुम्ही त्यांना सांगा की आम्हाला ह्या तुलिपची 14.05ची एक सुई पाहिजे आणि एक मनी वर्कसाठी सुई पाहिजे. तर ते तुम्हाला देतील. तर इथे मी स्टिकिंग लावून घेतलेली आहे. तर ती कशी लावायची ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगेल. पण हे मी खूप अगोदर वापरत होती, त्याच्यामुळे मी हे लावलेली आहे. तुम्ही जेव्हा सुरुवात कराल ना तर सुरुवातीला न वापरता सुरुवात करा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं की नाहीच जमत आहे तर मग तुम्ही याला स्टिकिंग लावू शकता. यालासुद्धा मी स्टिकिंग लावून घेतलेली आहे. ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, म्हणजे पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये नाही होणार. त्याचबरोबर आपल्याला एक कपडा लागणार आहे. तर पहा, हा कॉटनचा कपडा आहे. मी काळा रंगाचा घेतलेला आहे. तुम्ही सफेद रंग घेऊ शकता किंवा काळा रंग घेतला तर आणखीन चांगलं, कारण की काळ्या रंगावरती आपले हे सर्व जे मणी आहेत, जे वर्क आहे ना ते छान असं दिसून येईल तुम्हाला. त्याच्यामुळे मी वापरलेलं आहे. तुम्ही व्हाईट कलर घेतला तरी चालेल. त्याचबरोबर हा मी 1 मीटर घेतलेला आहे कॉटनचा कपडा, म्हणजे ब्लाऊज पीस आहे कॉटनचा. 1 मीटर घ्या, कारण की आपण जे काही इथे शिकणार आहोत ना ते सर्व यामध्ये तुम्हाला बसेल. त्याच्यासाठी तुम्ही 1 मीटर घ्या. तर हे सर्व साहित्य लागणार आहेत. तर पहिले 2 दिवस तुम्हाला स्टँड लागणार आहे, कॉटनचा कपडा लागणार आहे आणि लागणार आहे जरीचं थ्रेड आणि टंगूस. त्याचबरोबर काही मणी लागतील. इतकं तुम्हाला पहिले 2 दिवस लागणार आहे. जर समजा तुमच्याकडे सर्व साहित्य लगेच तुम्हाला नाही भेटलं तर तुम्ही इतकं साहित्य आणून स्टार्ट केलं, सुरुवात केलं तरी चालेल. त्याचबरोबर हा कोर्स तुम्ही विकत घेतलेला आहे त्याच्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद. तुमच्या मैत्रिणींनासुद्धा तुम्ही हे शेअर करू शकता, जेणेकरून त्यासुद्धा आरी वर्क शिकतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.